मित्रांनो आम्ही इथं आलो देवबागला. तर हे रेवणकर फॅमिली स्टे होमस्टे इथं राहायला आलो आम्ही. तर ह्या इथे आम्ही राहिलो. यांचा हा होमस्टे आहे रेवणकरांचा. हा देवबाग बीचच्या बाजूलाच एकदम. ते पार्किंगला पण जागा इकडे गाड्या पार्किंग. हो या हे रेवणकर होमस्टे इकडे समोर. आणि तुम्ही बघाल तिकडं मागणं बाजूने रोड आहे देवबाग बीचला जायला. हा रोड आहे मागणं जातो देवबाग बीचकडे जातो हा रोड. एकदम बाजूला मागे त्यांच्या जो होमस्टेच्या मागे तुम्ही बघाल तर देवबागचा बीच आहे. मी थोडा पॉज करतो तुम्हाला दाखवते. गल्ली आहे छोटीशी अशी. मागे दिसते बीच. आणि शाळा आहे बाजूला. आहे मंदिर आहे श्रीकृष्ण टेम्पल. आणि बाजूला जिल्हा परिषदेची शाळा आहे. जिल्हा परिषद शाळा देवबाग त्या बाजूलाच आहे. तर हे बघा हे आता मागे बीच आलाय. आणि इथे वेगळे वेगळे होमस्टे आहेत इकडे बाजूला बीचच्या. आणि इथे छोटीशी बघा ही बावडी बघा छोटीशी. ही छोटीशी बावडी पण इकडे. असं खोल नाही वाटतं. समुद्राच्या बाजूला आहे. इकडे पण कुठला तरी वेगळा होमस्टे. बीचच्या बाजूला बघा तुम्ही भरपूर होमस्टे आहेत इकडे देवबाग बीचच्या इकडे. आम्ही चालू स्कुबा डायव्हिंगला. थोडा वेळ तो येतोय स्कुबाला घेऊन जायला. आम्ही देवबागला करतो. मागच्या आम्ही चिवला बीचला स्कुबा केलेलं. आणि स्कुबाचे आहे पर पर्सन 1000 रुपीज आहे बोललं आहे. शिंगाळची झाडं आहेत. हे नाही बसायला पण दिलं इकडे या लोकांनी. बसायला दिलं. मागणं या गल्लीत आलो समोरच्या. देवबागचा बीच पुढे गेला तर तुम्ही संगम आहे पुढे. देवबागचा बीच. हे सगळे स्विमिंग करतात बीचमध्ये. त्यामुळे लागलेत. आम्ही रात्री आलो इकडे. थोडा मोठा बीच आहे देवबागचा. लोक स्विमिंग करतात ते बाबा. आणि आता दुपारनं संध्याकाळी जाऊ तिकडे संगम पॉईंटला चालत चालत वॉकिंग करत. हा सगळा देवबागचा बीच. आणि हे मागे रेवणकर होमस्टे मागच्या साईडला. चला पटकन तर समोर जे संगम पॉईंट आहे. आणि हे रेवणकरांचा जो जे रिसॉर्ट आहे होमस्टे. तर लेफ्ट साईडला खाडी आहे कर्ली खाडी. राईट साईडला देवबाग किनारा. तर हे आहे रेवणकरचा होमस्टे. आम्ही इथे राहिलो होतो. आणि यांच्यावरती 4 रूम्स आहेत. 2 AC 2 नॉन AC आहेत. आणि जे यांच्या होमस्टेमध्ये तुम्हाला जेवायला पण मिळेल इकडे. डिनर जेवण पण चांगलं आहे यांचं. फिश थाळी व्हेज थाळी सगळं मिळतं इकडे जेवणासकाळ. आणि बाकीच बीच आहे. आणि वरती तुम्ही जाल तिथे इथे पायऱ्या आहेत. हे असं रूम आहे आता आमचा. आम्ही इथं राहिलेलो या रूममध्ये. आज आमचा लास्टचा दिवस आहे. चेकआउट डे. त्यांच्या रूम्स आहेत रेवणकर फॅमिली होमस्टे. तिथे कपडे शिकवायला वगैरे दिले. मागे बीच. मागे बसता घरात तिथे बीच. हे जेवायला इकडे. दोन वाजता घेऊन येतो मी. 2 वाजता घेऊन येतो. 1:30 वाजता. 4. आणि हे आहे मंदिर. आणि जिल्हा परिषद देवबाग नंबर 3 शाळेच्या बाजूलाच आहे. बघाल तुम्ही शाळा. देवबाग 2 नंबर जिल्हा परिषद शाळेच्या बाजूलाच आहे यांचं होमस्टे. आणि खाली गाडी पार्किंगला पण आहे, 2 व्हीलर पार्किंगला.
हे 4 रूम्स आहेत त्यांचे, 2 AC व ACचे लागले आउटर इथे. 2 AC रूम आहेत, 2 नॉन AC. 3 आणि 4 नंबर नॉन AC आहे आणि 1 आणि 2 AC. तर आम्ही AC रूम घेतलेला. आणि ह्याच्या बाजूला संगम पॉईंट आहे, मागे कर्ली खाडी आहे. इथून जे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी होतात ना, इकडं मागणं गल्ली आहे, तिकडून ते आपल्याला घेऊन जातात. खाली पार्किंग आहे इकडे. तर आता आमचा लास्ट डे आहे, आम्ही निघतो आहे जायला पुन्हा. आणि इकडं आता आम्ही चेकआउट करतो आहे. चेकआउट डे आज. रूम आतमध्ये जायला दाखवायला नाही मिळाली, कारण का आतमध्ये काय जस्ट तुम्ही 4 माणसं होतात, एक फॅमिली होते. एवढा रूम मोठे पण नाही, ठीकठाक आहे. म्हणजे AC रूम्स आहेत, आपण बीचच्या बाजूला आहेत. आणि तुम्हाला कपडे सुकायला पण दिलेले काल. हे असा हा होमस्टे आहे रेवणकरांचा, रेवणकर होमस्टे. यांचा मी नंबर टाकतो तुमचा ह्याच्यामध्ये कमेंट, किंवा यांच्या बॅनरवरती नंबर असेलच. मी बॅनरचा फोटो टाकतो इकडे. जेवायला जेवण घेतो आम्ही. दुपारचं लंच करतो आहे. लंच झालं की आम्ही निघणार परत रिटर्न जायला ठाण्याला. रेवणकर होमस्टेचा नंबर आहे का बघू. हा इथे नंबर आहे यांचा. तर यांचे नंबर आहेत ते इथे मी पॉज करतो जरा. तुम्ही ते पॉज करून नंबर घेऊ शकता यांचे नंबर. मग जर राहायचं असेल देवबागला तर यांना कॉन्टॅक्ट करा, रेवणकरांना. चला तर बाय. हा ब्लॉग मी संपवतो आहे. हा आमचा लास्टचा दिवस आहे. आता आम्ही जाऊ कुडाळला. कुडाळ 39 किलोमीटर आहे. रिक्षा आमची 1 तासाने लंचनंतर आम्ही निघू इकडनं. चला बाय बाय. तर बाय बाय. ही ट्रिप आमची एंड ऑफ जर्नी, एंड ऑफ पिकनिक कोकणाची. देवबागला आम्ही संपवतो आहे. आता आम्ही जेवण होतो आहे. जेवण झालं की आम्ही घरी. शॉपिंग केली मगाशी मालवणला जाऊन. मोदक पण घेतले, उकडीचे मोदक. व्हेज थाळी, फिश थाळी, पॉपलेट थाळी. चला कशी आली पिकनिक. फार आवडली का पिकनिक. तिला काय समजली खाण्याची, ऐकण्यामध्ये बिझी आहे. हे काय भात राईस, व्हेज पण आहे मागवलं आहे. सोलकढी, वरण, भाजी, व्हेज भाजी, मटकीची भाजी. बाय. तर मित्रांनो, आम्ही आता देवबागला जे आलो होतो इथे राहिलो होतो यांच्या होमस्टेमध्ये. त्यांचं नाव आहे रेवणकर फॅमिली होमस्टे. तर तुम्ही इथे याल तर हे घरगुती जमाला बघाल. स्टे एकदम घरगुती आहे. AC नॉन AC दोन्ही पण रूम्स आहेत इकडे. आणि मेनमध्ये इकडे चांगलं सुंदर असं जेवण मिळतं यांच्याकडे, व्हेज नॉन व्हेज. आणि बाजूला तुम्ही बघाल समुद्रकिनारा, मागे समुद्रकिनाराच आहे. इथं राईट साईडला कर्ली खाडी आणि लेफ्ट साईडला देवबागचा समुद्रकिनारा. आणि पुढे गेला इकडे एक 500 मीटरवरती तुम्हाला संगम आहे. देवबाग आणि कर्ली नदीचा जो संगम आहे ना, इथून एकदम अगदी जवळच आहे, 500 मीटरवरतीच आहे. आणि इथं मेन जेवण मस्त आहे. तर हे आहेत आपले रोहन रेवणकर, यांच्याकडे आम्ही राहिलेलो. ते तुम्हाला सांगेल. प्लस त्यांच्याकडे ॲक्टिव्हिटीज वगैरे बोलतात, स्कुबा, लाईट हाऊस वगैरे इकडून पण होतं. तर ते थोडी तुम्हाला माहिती देतील कसं आहे. तर हे रोहन आहेत रेवणकर. नमस्कार, मी रोहन रेवणकर. हे आमचं देवबागमध्ये रेवणकर फॅमिली होमस्टे आहे इकडे. आणि आम्ही इथे लोकांना राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून देतो. आमचं इकडे होमस्टे आहे 5 रूमचं. त्याच्यामध्ये 4 AC रूम आणि 1 नॉन AC रूम आहे. आणि राहण्याची आणि जेवणाची सोयीमध्ये तुम्हाला जी पारंपरिक लोकल क्युझिन आहेत, म्हणजे मालवणी जेवण उत्तम घरगुती, ते तुम्हाला इकडे आस्वाद घेता येईल. आणि हे जे फिरण्याचे स्पॉट आहेत, इकडून बीच 2 मिनिटावरती आहे चालत. याशिवाय सुनामी आयलंड, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग आणि बोटिंग, म्हणजे लाईट हाऊस, म्हातारीची चूल आणि निवती लाईट हाऊस, निवती बीच, गोल्डन रॉक, हे सर्व पॉईंट तुम्हाला फिरायला जाण्यासाठी बोटिंगची सोय पण तुम्हाला इकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि मालवण किल्ला आणि जे इतर स्पॉट आहेत, सिंधुदुर्ग किल्ला, जय गणेश मंदिर, रॉक गार्डन, हे सर्व सुद्धा स्पॉट इकडून चालत अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. सॉरी, गाडीने अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे, तर जेवण आम्ही केलं इकडे. तर जेवण एकदम सुंदर जेवण आहे. आणि ऑर्डर प्रमाणे जर तुम्हाला जेवण असेल तर त्यांना अगोदर 4-5 तास अगोदर सांगायचं असतं. तुम्ही सोबत दुपारी लंच करत असेल तर सकाळी त्यांना 10 वाजता सांगा, 10-10:30पर्यंत. तर तसं ते दुपारचं जेवण रेडी करतात. आणि जर नाईटला तुमचं डिनर असेल तर त्यांना संध्याकाळी 6 वाजता तुम्ही सांगितलं तर जेवण चांगलं असतं, ते जेवण बनवतात, व्हेज नॉनव्हेज असं त्याप्रमाणे. आणि मेन तुम्ही सोबत कुडाळवरून आले रेल्वे स्टेशननी तर यांच्या ओळखीचे ऑटोवाले पण आहेत. तर ते आपल्याला ऑटोचा जाण्याचा येण्याचा म्हणजे तुमच्याकडे 4 व्हीलर नाही आहे, जे रेल्वेने येतात किंवा दुसरं काय पर्याय गाडीने येतात, ते आपल्याला ऑटोचा मग बंदोबस्त करून देतात जाण्या येण्याचं. तर त्यांच्याकडे ते पण आहे. तर आता चांगला 15 ते 20 जणांचा ग्रुप जरी असेल तुमचं, तर पूर्ण राहण्याची आणि जेवणाची सोय होणार. आणि तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन, गाडी, मिनी बस वगैरे पाहिजे असेल तसं सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल.
अच्छा, म्हणजे हे एकदमच जवळ आहे. हे जे देवबाग ॲक्टिव्हिटी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी एकदम जवळ आहे इकडे. सगळ्या गोष्टी इकडे जवळ आहेत. तर तुम्ही आलं तर यांचे रेट जे आहेत ना सीझनप्रमाणे असतात. तर मी रेट काय बोलत नाही, कारण का प्रत्येक सीझनला रेट असतो वेगळा असतो, ऑफ सीझन ऑन सीझन. पण होमस्टे आहे, घरगुती एसी नॉन एसीचा रेट रेट बोलून नका. तसं 2200 रुपये रूमचा AC रूमचा रेट आहे आणि याच्यामध्ये 4 जणांसाठी राहण्याची आणि सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळची चहा कॉफी हे इन्क्लुडेड आहे. तसं सीझननुसार थोडे रेट अपडाऊन होत असतात, तर तुम्ही प्रत्यक्ष फोन करा आणि रेट जो आहे तेव्हाचा तो माहिती करून घ्या. नंबरच्या दिला आहे मी टाकतो पण नंबर त्यांचा कमेंटमध्ये. आणि नॉन एसीचं किती बोलले तुम्ही? नॉन AC शक्यतो आम्ही देत नाही, पण नॉन AC 1700 रुपये आहे. अच्छा, नॉन एसी नाही पण 1700 ना. ठीक आहे, म्हणजे यांच्या जेव्हा जानेवारीमध्ये वगैरे एकदम सीझनमध्ये असतो तेव्हा नॉन AC देऊ शकतो. चल आता हा आलो, आता मी निघतोय ठाण्याला आणि यांचा मस्त आता स्टे होता. आम्हाला आवडला आहे, जेवण पण सुंदर आहे. तुम्ही या इथे आणि यांच्या होमच्या राहा आणि एकदम बीचवर सगळं जवळ आहे. चला बाय बाय. थँक्यू बाय. मंदार चाललं ना आता.